माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो आणि तसेच माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या देशात शिक्षकाला सर्वोच्च स्थान दिले गेले त्याच देशात आज प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला रस्त्यावर उतरावं लागत आहे. शिक्षकाला रस्त्यावर उतरावं लागत आहे. आधी देशाची मान समजली जाणारी नीट परीक्षा आणि आता आमचे भवितव्य ठरवणारी टीईटी परीक्षा. मित्रांनो, जेव्हा लोकशाहीचे खांब हलतात आणि परीक्षांचे पेपर फुटतात तेव्हा देशाचा पाया डळमळीत होतो. एका व्यथित शिक्षकाचे मन आज विचारत आहे, अरे हा खेळ कधी थांबणार? जेव्हा आमदार आणि खासदार फुटतात तेव्हा फक्त राजकारण बदलतं, पण जेव्हा नीट आणि टीईटीचे पेपर फुटतात तेव्हा एका संपूर्ण पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त होतो. मित्रांनो नमस्कार, मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, मी आज एक शिक्षक म्हणून उभा आहे. त्या चौकटीत राहून, ज्या चौकटीने मला देशाचे भविष्य घडवण्याची जबाबदारी दिली आहे. पण जेव्हा मी वर्गाबाहेर पडतो तेव्हा मला भविष्याची नाही तर एका भयानक वर्तमानाची भीती वाटते. रात्रभर कंदील लावून डोळे सुजेपर्यंत अभ्यास करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्याला जेव्हा सकाळी समजते की पेपर फुटला, जेव्हा त्याच्या डोळ्यात येणारे अश्रू मी कोणत्या शब्दात पुसू, असा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, प्रश्न या व्यवस्थेच्या नैतिकतेचा आहे. मित्रांनो, या आधी आपण बघितलं की सुरुवातीला नीटचं पेपर फुटलं आणि आता टीईटीचं पेपर. मित्रांनो, आधी नीट, आता टीईटी. स्वप्नांची राख रांगोळी. स्पर्धा परीक्षा की स्वप्नांचा बाजार? जबाबदार कोण? मित्रांनो, मेहनतीच्या पुस्तकाला भ्रष्टाचाराची वाळवी लागते. रात्रंदिवस जागणाऱ्या डोळ्यात मग आसवांची नदी वाहते. नेत्यांच्या बाजारात इथे निष्ठा आणि इमान फुटते, पण शेवटी गरिबांच्याच पोराचे नशीब का फुटते. मित्रांनो, ही वेदना एका प्रामाणिक मनाची. आजच्या समाज आणि सभोवतालची परिस्थिती पाहिली की मन सुन्न होते आणि बुद्धी चक्रावून जाते. शिक्षण, ज्याला आपण पवित्र ज्ञान मंदिर मानतो, त्या ज्ञान मंदिराच्या कलशालाच आज भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे, अशी भीती वाटू लागलेली आहे. आधी देशातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी नीट परीक्षा आणि आता शिक्षकांच्या गुणवत्तेचा कस लागणारी टीईटी परीक्षा, एकामागून एक पेपर फुटणाऱ्या या घटना केवळ कागद फुटल्याची किंवा परीक्षा रद्द झाल्याची बातमी नाही आहे, तर लाखो सुशिक्षित कष्टकरी तरुणांच्या प्रश्नांची झालेली राखरांगोळी आहे. मित्रांनो, शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. वर्गाच्या चार भिंतीच्या चौकटीत राहून देशाचे भवितव्य घडवताना जेव्हा तोच शिक्षक बाहेरच्या जगात या व्यवस्थेचे विदारक रूप बघतो तेव्हा त्याच्या लेखणीतून शब्द नाही तर वेदना उमटतात. चरागो को तो आंधिया से गिला था मगर, चरागो को तो आंधियों से गिला था मगर, यहाँ तो रोशनी के रखवाले ही कातिल निकले. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या. चरागो को तो आंधियों से गिला था मगर, यहाँ तो रोशनी के रखवाले ही कातिल निकले. जमीर बिकता है जहां चंद सिक्कों की खनक पर. अरे जमीर बिकता है जहां चंद सिक्कों की खनक पर, उस दौर में हम हक की बात करने निकले. मित्रांनो, आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नजर टाकली तर एक विचित्र विरोधाभास दिसून येतो. एका बाजूला लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे परीक्षांचे पेपर फुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला लोकशाहीचे स्तंभ बनवणारे लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदार फुटत आहेत.
जिथे जनमताचा कौल, जनतेचा विश्वास आणि नैतिकतेची मूल्ये पैशाच्या बाजारात लिलावात निघतात, तिथे सर्वसामान्य जनतेचे आणि विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे प्रश्न कोणी बघतोय का? आणि या अशा विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी कोणाकडे आशेने पाहावे? अरे, जेव्हा आमदार खासदार आपली निष्ठा बदलतात तेव्हा लोकशाहीचा आत्मा कमकुवत होतो, आणि जेव्हा परीक्षांचे पेपर फुटतात तेव्हा देशाच्या गुणवत्तेचा पाया ढासळतो. आज परिस्थिती अशी झाली आहे की प्रामाणिकपणाची किंमत शून्य झाली आहे आणि गैरमार्गाने चालणारे उजळ माथ्याने फिरत आहेत. या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि ती बाजू म्हणजे नैतिकतेचा संपूर्ण राज. मित्रांनो, बिकते हुए देखा है अजब दौर में सब कुछ, बिकते हुए देखा है अजब दौर में सब कुछ, ईमान भी इंसान भी नियत की बात है. बिकते हुए देखा है अजब की दौर में सब कुछ, ईमान भी इंसान भी नियत की बात है. मासूमों के ख्वाबों का जनाजा जहां उठे, सोचो जरा वो कैसी हुकमत की बात है, सोचो जरा वो कैसी हुकमत की बात है. मित्रांनो, आजचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे की या सगळ्या खेळात नुकसान नक्की कोणाचे होत आहे? अरे, जे सत्तेत बसले आहेत त्यांना याचे गांभीर्य समजते की नाही? विद्यार्थ्यांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण या ठिकाणी होत आहे. मित्रांनो, एखादी परीक्षा देण्यासाठी शेतकरी, कष्टकरी बाप आपल्या रक्ताचे पाणी करतो, फाटक्या चपला, फाटके कपडे घालतो, स्वतः उपाशी राहतो, कर्ज काढून पोराला शहरात शिकवायला पाठवतो, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पाठवतो, तर तरुण किंवा तरुणी एका लहानशा खोलीत मेसचे निकृष्ट अन्न खाऊन रात्र रात्र जागून अभ्यास करतात. पण परीक्षेच्या काही तास आधीच जेव्हा पेपर फुटल्याचे समजते तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या मनावर आघात की त्याच्या बापाच्या डोळ्यातील अश्रू कोणत्याही यंत्रणेला मोजता येणार नाहीत. मित्रांनो, आज TET सारख्या परीक्षांचे पेपर फुटल्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून पवित्र भावनेने शिक्षक बनू इच्छिणाऱ्या उमेदवारावर घोर अन्याय होतो आहे. व्यवस्थेतील या त्रुटीमुळे आणि काही भ्रष्ट लोकांमुळे संपूर्ण शिक्षक वर्गाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होण्याची भीती निर्माण झालेली आहे. घाम गाळून बापाने भरली होती फी, घाम गाळून बापाने भरली होती फी, मुलांच्या डोळ्यात स्वप्न होते डॉक्टर होण्याचे जी. घाम गाळून बापाने भरली होती फी, मुलाच्या डोळ्यात स्वप्न होते डॉक्टर होण्याचे जी. पण एका रात्रीत विकला गेला तो इमान, एका रात्रीत विकला गेला तो इमान, उरले फक्त हातात नैराश्याचे मैदान. मित्रांनो, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा, शिक्षणाचा आणि रोजगाराचा समान अधिकार दिलेला आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक नागरिकाला न्याय आणि पारदर्शक वातावरण, प्रगतीची संधी मिळाली पाहिजे. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं भारतीय संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. आणि मित्रांनो, एक जबाबदार शिक्षक म्हणून संविधानाच्या चौकटीत राहून मला या देशातील, राज्यातील राज्यकर्त्यांना हा प्रश्न विचारावासा वाटतो की हे प्रकार कधी थांबणार? सरकार यावर कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही? कडक कायदे केवळ कागदावर किंवा भाषणापुरते राहता कामा नयेत, तर त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर झाली पाहिजे. पेपर फोडणाऱ्या गुन्हेगारावर, मग ते कितीही मोठे असोत, राजद्रोहासारखे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यांना अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे जी भविष्यात असे कृत्य करणाऱ्यांच्या मनामध्ये धडकी भरवेल. मित्रांनो, माझ्या विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांसाठी एक संदेश देऊ इच्छितो की या कठीण प्रसंगात नैराश्याचे ढग दाटून आलेले असताना माझे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, माझे सहकारी शिक्षक बांधव यांना मनापासून असं सांगावंसं वाटतं की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. माना कि अंधेरा घना है, माना कि अंधेरा घना है हर तरफ, मगर
माना कि अंधेरा घना है हर तरफ मगर उम्मीद के दिए की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक बांधवांनो, हा काळ तुमच्या आमच्यासाठी संयमाची आणि धैर्याची परीक्षा पाहणारा आहे हे मी समजू शकतो. तुमच्यात असणारा संताप, तुमची होणारी चिडचिड अत्यंत रास्त आहे, पण या नैराश्याला स्वतःवर हावी देऊ नका. तुमचे कष्ट, तुमचा अभ्यास आणि तुमची प्रामाणिकता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पेपर फोडणारे तात्पुरते जिंकू शकतात, पण ज्ञानाचा पराभव कधीच होऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने आपल्याला शांततापूर्ण मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आवाज उठवण्याचा अधिकार दिलेला आहे. आपण एकत्र येऊन कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने या अन्यायाविरोधात लढूया. आपले मनोबल खचू देऊ नका, कारण ही काळ रात्र संपून उद्याची नवी पहाट नक्कीच येईल. माझ्या आदरणीय शिक्षक बांधवांनो, आपण समाज घडवणारे शिल्पकार आहोत. अशा काळात विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ न देणे हे आपले सर्वात मोठे कर्तव्य आहे. स्वतःचेही मानसिक खच्चीकरण होऊ देऊ नये. मित्रांनो, धीर धरा, धीर द्या. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, स्वतःच्या हक्कासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि या पवित्र शिक्षण क्षेत्राच्या शुद्धीकरणासाठी आपण संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या लेखणीच्या आणि विचारांच्या माध्यमातून आवाज उठवत राहूया. अंधार कितीही दाटला तरी सूर्याला रोखू शकत नाही. अंधार कितीही दाटला तरी सूर्याला रोखू शकत नाही. प्रामाणिक कष्टाचे फळ कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एकत्र येऊ, लढू आणि जिंकू. एकत्र येऊ, लढू आणि जिंकू हा विश्वास मनात ठेवूया. संविधानाच्या प्रकाशात नव भारताचे स्वप्न पुन्हा विणूया. मित्रांनो, एक शिक्षक म्हणून, समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून माझ्या कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाला विरोध नाही, तर या दूषित व्यवस्थेला आणि भ्रष्ट प्रवृत्तीला विरोध आहे. सत्ता कोणाचीही असो, सर्वसामान्यांचे हित, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पारदर्शकता सुरक्षित राहणे हे शासनाचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. चला, आपल्या लेखणीच्या, विचारांच्या आणि एकजुटीच्या ताकदीने एक जागृत, भयमुक्त, न्याय समाज घडवण्याचा संकल्प करूया. मित्रांनो, हे व्हिडिओ, हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.